नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या कोमल किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत कोबी आणि सुकट मिक्स भाजी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू. इथे मी मध्यम आकाराचा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर घेतलेली आहे आणि सुकट घेतली आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे. आपण आता सुकट भाजून घेऊ. सुकट मी साफ करून घेतलेली आहे. सुकट थोडीशी भाजून घ्यायची आहे. आता ही सुकट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा. तुम्ही ठेचून पण घालू शकता. लसणाचा थोडासा रंग बदलला की आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा. आता कांदा भाजून झालेला आहे. आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालत आहोत. कांदा लसूण मसाला, हळद घालून घेत आहोत आणि मीठ. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं.
आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेली सुकट स्वच्छ धुवून घालून देऊ. आता याच्यामध्ये मी सर्व सुकट टाकून घेतलेली आहे. आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊ. एक मिनिट भरासाठी आपण हे झाकून ठेवू. सुकट चांगली तेलामध्ये परतली गेलेली आहे. सुकट तेलामध्ये चांगली परतल्यानंतर त्याचा वास येत नाही. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोबी घालून घेऊ. सगळं मिक्स करून घेऊ आपण. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवू. दोन 3 मिनिटांनंतर आपण पाहू. भाजी शिजत आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू भाजी. इथे 3 ते 4 मिनिटांनंतर हे झाकण काढलेले आहे. ही भाजी शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. भाजी तयार झालेली आहे. भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.